नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एकाग्र अकॅडमी संलग्नित यशस्वी अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण बघू शकता विद्यार्थी आंदोलन करत आहेत की खरंच 1 वर्षाने वय वाढून देतील का? शासन जी.आर काढलं पण त्यात काही अजून शिथिल झालं नाही किंवा अजून काय अधिकृत असं की एक्झाम पुढे जाईल असं काही कोणतं परिपत्रक निघालं नाही. त्यामुळे मला तर वाटते 4 जानेवारीची एक्झाम होईलच, कारण आता 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. कारण आज संध्याकाळपर्यंत शासनाने जर परिपत्रक काढलं आणि परिपत्रक निघालं तर कॅन्सल होऊ शकते. तरी त्यात कॅन्सल होईल न होईल पण आपल्या अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवा. ठीक आहे. आपण काय आजच्या लेक्चरमध्ये आपण सायन्सची PYQ बघूया. मागच्या कंबाईन मेन्सला 2016-17च्या कंबाईन मेन्सला प्रीला मेन्सला आलेले क्वेश्चन आपण ॲनालिसिस करूया. ओके. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? दूरदृष्टी दोष हा भिंग वापरून दूर करता येतो. दूरदृष्टी दोष हा भिंग वापरून दूर करता येतो. बरोबर आहे. पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. लघुदृष्टी दोष हा बहिर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो. तर बहिर्वक्र भिंग नसून हे चुकीचं आहे. दूरदृष्टी दोष हा अंतर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो. लघुदृष्टी दोष हा अंतर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो. म्हणजे पहिले स्टेटमेंट आणि हे दोन स्टेटमेंट रॉंग आहेत. म्हणजे अ आणि ड असणारे पर्याय कोणते कोणते आहेत? तर मग याचा आन्सर काय येते? 4. म्हणजे दूरदृष्टी दोष हा बहिर्वक्र भिंग वापरून काय करता येतो? ते दोष दूर करता येतो. आणि लघु दृष्टी दोष हा अंतर्वक्र भिंग वापरून काय करता येतो? ते दोष दूर करता येतो. नेक्स्ट बघूया. जेव्हा 100°C तापमान असलेले 10 ग्रॅम पाणी हातावर पसरले असता किती ऊर्जा तयार होते? ते काढा. पाण्याची विशिष्ट उष्णता क्षमता 4200 जूल kg -1 केल्विन -1 व हाताच्या कात्रीचे तापमान किती आहे? 30°C आहे. तर 100°C -30°C म्हणजे किती आपल्याला 70°C भेटले आपल्याला. तर याचा फॉर्म्युला काय आहे? Q = mCT. तर m किती भेटले आपल्याला? 170 इंटू आणि हे कशामध्ये दिले? ग्रॅम मध्ये दिले. तर याचं केजी मध्ये रूपांतर कसं होते? 10 ग्रॅम केजी मध्ये किती होते? 0.01 kg. यस. मग 70 इंटू 0.01 kg इंटू हे काय दिले? जूलमध्ये किती? 4200. मग याचा आन्सर काय येते? 2400. तर याचा मल्टिपल किती येते? एक मिनिट. 0.01 इंटू 70 इंटू 4200. तर 2940 काय येते? जूल. तर मग याचं आपल्याला याच्यामध्ये रूपांतर कसं होते? तर 2.94. यस. ओके. स्क्रीनशॉट करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. यस. मग याचा आन्सर काय येते? 2.94 kg. तर जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतर कशात होते म्हणते? तर काय होते? गतिमान ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, विद्युत ऊर्जा. स्थितीज ऊर्जा, गतिमान ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, गतिमान ऊर्जा. विद्युत ऊर्जा, गतिमान ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. तर याचा आन्सर काय येते? पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणजे ऑप्शन 2 याचा आन्सर येते. स्थितीज ऊर्जा, नेक्स्ट गतिमान ऊर्जा
आणि नेक्स्ट काय येते, विद्युत ऊर्जा. यस. नेक्स्ट क्वेश्चन काय दिले, एसबी ही मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. एसबी इज द केमिकल सिम्बॉल ऑफ द इलिमेंट. म्हणजे सिम्बॉल, इलिमेंटचे सिम्बॉल पण विचारतात एक्झाम सायन्सच्या क्वेश्चन मध्ये, कंबाईन प्री एक्झामला विचारू शकतात. तर हे एसबी कशाची आहे, तर मग अँटीमनी. एसबीचं सिम्बॉल काय आहे, तर अँटीमनी. अँटीमनी. यस, याचा आन्सर काय येते मग, अँटीमनी. ओझोनचा स्तर नष्ट होण्यामागची कारणे कोणते. तर ओझोनचा स्तर नष्ट होण्यामागची कारणे कोणते कोणते आहेत. नैसर्गिक स्रोतापासून तयार होणारे NO आणि NO2 नायट्रोजन ऑक्साईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन पासून तयार होणारा क्लोरीन अणू, हे दोन्ही पण बरोबर आहेत. म्हणजे हे दोन्ही पण याचे कारणे बरोबर आहेत. म्हणजे याचा आन्सर काय ते अ आणि ब. यस. खालीलपैकी कोणत्या संयोगामध्ये केंद्रभागी असलेल्या मूलद्रव्याच्या संयोजा अष्टकाचा विस्तार झाला आहे. तर जे आपल्याला मूलद्रव्य दिले त्याचे संयोजाचं काय झालंय, अष्टकाचा विस्तार झाला म्हणते. तर मग कोणते कोणते आहेत, मग BrF3, BrF3 आणि BrF5, BrF3 आणि BrF5. म्हणजे याचा आन्सर काय येते मग, दोन्ही, 1 आणि 2, म्हणजे बोथ 1 and 2. आन्सर काय येते याचा, बोथ 1 and 2. अंडी घालणारे सस्तन प्राणी हे कोणत्या प्राणी वर्गात मोडतात. तर अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणत्या प्राणी वर्गात मोडतात. अंडी घालणारे ऑप्शन मध्ये काय काय, प्रोटेथेरिया, थेरिया, युरेथिया आणि मॅटेथेरिया. तर eggs laying mammals are included in which animals group. म्हणजे कोणत्या ॲनिमल ग्रुपमध्ये मोडतात सस्तन प्राणी, अंडी घालणारे सस्तन प्राणी. तर प्रोटोथेरिया. याचा आन्सर काय येते, प्रोटोथेरिया. यस. पचनक्रियेचा यांच्यात अभाव असतो. जे पचनक्रियेचं ते मानवीचे आपले घटक आहे त्याच्यामध्ये पचनक्रियेचा ते कोणत्या याच्यामध्ये विभागामध्ये त्याचा अभाव असतो. तर ऑप्शन मध्ये काय काय दिले, लिव्हर फ्ल्यूक, टेपवर्म, एस्कॅरिस आणि ॲथवर्म. तर पचनक्रियेचा यांच्या कशामध्ये अभाव होतो, तर टेपवर्म मध्ये काय होतो, आपली जी पचनक्रिया आहे त्याचा तर कशामध्ये अभाव येतो, ते टेपवर्म मध्ये. नेक्स्ट बघूया, फायलेरियसिसची रक्त चाचणी करण्याकरिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे. तर कोणती सर्वोत्तम वेळ आहे, तर सकाळ, संध्याकाळ, दुपार आणि मध्यरात्र. तर विच इज द बेस्ट टाइम हॅव ब्लड टेस्ट ऑफ फायलेरियस. तर त्याची चाचणी घेण्यासाठी सर्वात उत्तम काळ कोणता आहे, तर मध्यरात्री, मिडनाईट. याचा आन्सर काय येते मग 4, मिडनाईट. मावा आणि तुडतुडे किडी हे कोणत्या ऑर्डरमध्ये गटामध्ये मोडतात. लेफ्रोपर्स और जेसाइड्स बिलॉंग टू ऑर्डर. तर कोणत्या ऑर्डरमध्ये मोडतात, लॅपिडोप्टेरा, कोलिओप्टेरा, डिप्टेरा आणि हेमिडेप्टेरा. तर हे कशामध्ये मोडतात, तर हेमिडेप्टेरा. मावा आणि तुडतुडे कोणत्या गटात मोडतात, तर हेमिडेप्टेरा. यस. अमरवेल ही कोणती वनस्पती आहे. कुजलेल्या प्राणीज किंवा वनस्पतीच्या पदार्थावर वाढणारी, कीटक भक्षी आहे, भांडे वनस्पती, खोडावर वाढणारी वनस्पती. अमरवेल हे काय, अमरवेल काय, परजीवी आहे. परजीवी मतलब परजीवीलाच काय म्हणतात, म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर वाढणारी. म्हणजे हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, तर दुसऱ्याच्या जीवावर वाढणारी कोणती, त्याला काय म्हणतात, अमरवेल म्हणजे परजीवी. तर अमरवेल काय आहे, तर टोटल स्टीम पॅरासाइट म्हणजे खोडावर वाढणारी परजीवी आहे अमरवेल. वनस्पती कसं करते, स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. पण हे अमरवेल हे अशी वस्तू हे आहे की
वनस्पती अशी आहे अमरवेल की ती परजीवी आहे, म्हणजे दुसऱ्याच्या याच्यावर अवलंबून असते. नेक्स्ट, आवृतबीजी वनस्पती वर्गातील सर्वात लहान वनस्पती कोणता? तर आवृतबीजी वनस्पतीमध्ये सर्वात लहान वनस्पती कोणता? उल्फिया, हायड्रिला, वॉलिस्नेरिया, इकॉर्निया. तर सर्वात आवृतबीजी म्हणजे फुलं, अनावृतबीजी आणि आवृतबीजी, फुलं येणारी आणि फुलं न येणारी. त्याच्यामध्ये सर्वात लहान वनस्पती कोणती आहे मग? उल्फिया. तर याचा आन्सर काय येते? उल्फिया. यस. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आरोग्य आणि आहार विषयक काही विधाने खाली दिलेली आहेत. तर फर्स्ट स्टेटमेंट काय म्हणते? तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म अन्न घटक आहे. तांबे हा. तर आपल्याला काय विचारले? बरोबर विधाने विचारले सगळे. तर तांबे हा मानवी शरीरास काय असा सूक्ष्म अन्न घटक आहे. म्हणजे आपण आपण दैनंदिन व्यवहारात आपण काय म्हणतो की जे अन्न पदार्थ आपण जे शिजवतो ते ते भांडी सुद्धा तांब्याची असली पाहिजे किंवा पाणी सुद्धा तांब्याच्या पाण्याने पिलं पाहिजे, असं आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये बोलत असतो आपण. अ आणि ड जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. तर अ आणि ड पाण्यात विरघळतात का? तर मेदात विरघळणारी जीवनसत्वे आणि पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे. पाण्यात विरघळणारी आणि मेदात विरघळणारी. तर अड इ के, अड इ के. तर इथं काय म्हणले? अ आणि ड पाण्यात विरघळतात. तर खालील विधाने बरोबर आहेत काय म्हणले? तर याचा अर्थ काय? स्निग्ध पदार्थाचा उष्मांक 9.3 कॅलरी प्रति ग्राम आहे. आणि इथं काय येते? बी आणि सी. क जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं? स्कर्वी हा रोग होतो. तर याचा आन्सर काय येते? कोणकोणते स्टेटमेंट बरोबर आहेत? पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. स्निग्ध पदार्थाचा उष्मांक किती आहे? 9.3 किलो कॅलरीज. यस. आणि क जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतो? स्कर्वी हा रोग होतो. बरोबर आहे. मग हे अ आणि ड जीवनसत्वे पाण्यात विरघळतात का? नाही, तर ते चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला काय विचारले? सर्व बरोबर विधान विचारले. म्हणजे अ क ड. अ क ड असणारा पर्याय कोणता आहे? अ क ड असणारा पर्याय 4. म्हणजे याचा आन्सर काय येते? 4. एक मिनिट मित्रांनो.